चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी जे काय आता तुमची टेटची एक्झाम आहे, तर मला वाटतं चला 4-5 व्हिडिओ आपण लवकर थोडक्यात 4-5 दिवसात टाकून देऊयात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील किंवा अशा प्रकारचे प्रश्न आहेत ते तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. तर बघा, आपण मी एक त्याला नावच असं दिलं 10 मिनिटात 5 मार्क पक्के. याचं कारण काय, जास्त मिनिटाचा व्हिडिओ नाही, 9-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला 100% 5 मार्काचा फायदा होईल असा मला विश्वास त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. चल बघा, आता एक नंबर सिरीज तुम्हाला या प्रकारची दिलेली आहे. या नंबर सिरीजचा जर तुम्ही विचार केलात ना, तर बघा आता तुम्हाला अशा प्रकारची दिसते. 31 आहे, 16 आहे, 17 आहे, देन क्वेश्चन मार्क आहे, 56 आहे आणि 142.5 आहे. मग ही नंबर सिरीज तुम्हाला कंपल्सरी 1, 2, 3 प्रश्न त्या ठिकाणी येतील. त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे या प्रकारची सिरीज बघा. मग ही सिरीज कशा प्रकारची केलेली आहे तुम्हाला PYQ आहे त्या ठिकाणी सगळे. बघा आता काय केलं, याला 0.5 न मल्टिप्लाय केलं. किती येते याचं 15.5 आणि याच्यामध्ये 0.5 केले, म्हणजे मल्टिप्लाय केलं 0.5 न आणि लगेच त्याच्यामध्ये 0.5 मिळवले. मग किती भेटलं 16. ओके. 16 सोबत काय केलं, 1 न मल्टिप्लाय केलं. 16 1 16 प्लस 1 16 आणि 1 17. ओके. पुन्हा पुढे बघा, अर्धा 1 याला मल्टिप्लाय करू आपण 1.5 न. किती न मल्टिप्लाय करू 1.5 न. ठीक आहे. बघा मग 1.5 न मल्टिप्लाय 15 7 105 4 10 15 1 15 15 1 15 15 आणि 10 25. 1 नंतर दशांश 1.5 मिळवायचा आहे. 1.5 मिळवायचा आहे. ओके. 1.5 मिळवायचा आहे. 25 25 आणि 1 26 26 आणि 1 27. किती यायला पाहिजे रे 27. ओके. किती यायला पाहिजे 27. ऑप्शन क्रमांक 2. पुढे कंटिन्यू करूया. समजा आपण इथं 27 घेतलं, तर 27 ला तुम्हाला किती न गुणायचे 2 न. 27 2 54 आणि प्लस किती करायचे 2 56. आलं का. यस, या प्रकारची सिरीज आहे. ओके. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा या प्रकार सुद्धा सिरीज असते. याचं उत्तर किती यायला पाहिजे 27. पुढचा प्रश्न बघा आता या ठिकाणी 8796 4392 1092 then 176 then question mark and minus 4.4. ओके. चलो बघा, आता याला काय करायचं, ही सिरीज कशाला 2 न मल्टिप्लाय करा. बघा 4 बेत्रिक 6 92 18 बेआठी 16 मायनस 6 किती येते 4392. आलं का. पुन्हा पुढे बघा, याला 2 न भागलं, याला 4 न भागा. 4 1 4 शून्यचा भाग 4 9 36 4 9 4 9 36 3 उरले 4 8 32 मायनस 6 करा 1092. 2 न मल्टिप्लाय केलं, 4 न केलं. ओके. याला आपण काय करू 6 न मल्टिप्लाय करूया. किती मल्टिप्लाय डिवाइड किती ना 6 न डिवाइड करू. बघा 6 1 6 4 उरले 6 1 6 4 उरले. साइन 8 48 1 उरला. साइन 2 12 मायनस किती करायचे 6. किती येते 176. म्हणजे काय केलं बघा, मल्टिप्लाय कसं केलं बघा. आता 2 न 4 न 6 न मल्टिप्लाय केलं आणि वजा करताना सगळ्यांमधून -6 -6 -6 या प्रकारे वजा केले. त्यानंतर बघा याला 8 न डिवाइड करू. 8 1 8 8 1 8 8 2 16 पुन्हा 8 2 16 मायनस किती करायचे 6. 22 मधून 6 गेले किती येतात रे 16. म्हणजे इथे किती यायला पाहिजे तुमचे 16. किती यायला पाहिजे 16. आहे का. येस, ऑप्शन क्रमांक 1. पुढचं टॅली करून बघा होते की नाही. 16 भागिले 8 च्या नंतर किती 10 1.6 मायनस किती करायचे मायनस करायचे तुम्हाला 6. याचं उत्तर किती येते -4. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे बघा. पुढचा प्रश्न 6/5 3/2 9/5 21/10 12/5 आणि व्हॉट नेक्स्ट असं फाइंड करायचं. काय काय लोक फार बेजार झाले असतील, त्यांना वाटलं आता असं कसं होईल. याला जुगाड सांगतो मी कसं करायचं, लक्षात घ्या. याचा जुगाड असं लावूया मित्रांनो. आपण जरी आणि याला भाग दिला काय होते बघा बरं. बघा आता 5 1 5 पॉईंट 5 2 10 बघा 3 बे 1 बे बे 5 10 5 1 5 4 उरले 5 8 40 2.1 2.4. म्हणजे आपण काय केलं, छेदाने अंशाला भाग दिला. छेदाने अंशाला भाग दिल्यानंतर बघा 12 म्हणजे पॉईंट बाजूला ठेवा. जर असा पॉईंट दिला, पॉईंट आपण जर बाजूला ठेवलात ना मित्रांनो, 12 भेटतंय 15 भेटतंय 18 भेटतंय 21 भेटते आणि 24 भेटतंय. बरोबर. म्हणजे काय सिरीज झाली 12 आणि 3 15 आणि 3 18 आणि 3 21 आणि 3 24. म्हणजे पुढे काय यायला पाहिजे 2.7 2.7 म्हणजे किती 27/10 आहे का. यस, ऑप्शन क्रमांक बी. ओके. चलो आगे बढ़ते. या पुढे
बघा आता 16, 8.5, 9.5, 15.75, त्यानंतर 33.5, त्यानंतर व्हॉट नेक्स्ट, अशा प्रकारचा प्रश्न. बघा मग याला काय करूया आपण, 16 गुणिले 0.5 किती येते, 16चे निम्मे 8 प्लस 0.5 किती झाले, 8.5 झाले. त्यानंतर बघा याला किती न गुणायचं, 1 न, 8.5 प्लस किती करायचं, 1 झाले का 9.5. ओके, असं गुणत जाऊया. मग इथे किती न गुणायचं बघा, 9.5 ला 1.5 न गुणायचं. ओके, 1.5 न गुणायचं 1.5 मिळवायचे, 2 न गुणायचं 2 मिळवायचे, बरोबर, 1.5 2, इथे किती गुणायचं, 2.5 न गुणायचं आणि 2.5 मिळवायचे, 2.5 न गुणायचं आणि 2.5 न, बरोबर. अर्धा गुणला अर्धा मिळवला, 1 गुणला 1 मिळवला, 1.5 न गुणलं 1.5 मिळवला, 2 न गुणलं 2 मिळवले, पुढे 2.5 ची बारी आली, 2.5 न गुणूया 2.5 मिळवूया, सोडूया. बघा 25 न जर गुणला आपण तर 25 5 1600, हातचे आले 12, 25 त्रिक 12, 12 आणि सॉरी 25 त्रिक 75, 75 आणि 12 87, 87 ला 7, हातचे आले 8, पुन्हा 25 त्रिक 75, 75 आणि 8 83 आणि 2 नंतर दशांश, 83.75, ऑप्शन क्रमांक 2 घ्या पुढे. बघा या प्रकार पुन्हा सिरीज आहे, 30, 22, 36, 75, 178, पुढचं तुम्हाला शोधायचंय. ठीक आहे, बघा मग आता काय करू आपण याला, 30 भागिले 2 किती येते रे, 15, 15 प्लस 7 किती झाले, 22. ओके, बरं. त्यानंतर बघा सॉरी याला 2 न भागणे म्हणजे किती, 0.5 ने गुणणे, असं करू आपण, थोडा सोपं जाईल. याला 0.5 न मल्टिप्लाय करा, किती येते रे, 15, 15 प्लस 7 किती येते, 22. ठीक आहे, हा थोडा डिफरन्स आहे, लक्षात घ्या. इथे 1 न मल्टिप्लाय करा, किती येते, 22 1 22. आता इथं 7 मिळवले, याच्यामध्ये 7 दोन्ही 14 मिळवा, किती येते, 36. बघा त्यानंतर अर्धा 1 किती न गुणा, 1.5 न गुणा, 36 1.5 किती होते रे, 18, 18 तरी 54, 54, 7 14 किती मिळवा, 21 मिळवा, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, आले का 75. बरं, म्हणजे काय केलं बघा, अर्धा 1 1.5 ही सिरीज आहे गुणायची, ही सिरीज आहे गुणायची आणि मिळवायची, 7 14 21 ही सिरीज आहे मिळवायची. बरं, पुन्हा 2 न गुणा, बघा 75 दोन्ही किती, 150, पण किती मिळवायचे, 28 किती झाले, 178. मग इथे किती न गुणायचं, पहिले 2.5 न गुणायचं आणि मिळवायचे किती, 28च्या पुढचे 35. ओके, असा प्रकारचा प्रश्न आहे तो. बघा मग आता 25 8 200, हातचे आले 20, 25 8 200, हातचे आले 20, 25 7 175, 195 ला 5, हातचे आले 19, 25 1 25, बरोबर, 25 1 25, 25 आणि 19 किती येते, 25 आणि 19 44, 1 नंतर दशांश, 454 आणि किती मिळवायचे याच्यामध्ये, 28च्या पुढं 35 मिळवायचे, प्लस 35, 5 आणि 5 10 0, हातचा आला 1 8, 480 किती आला पाहिजे, 480. ऑप्शन क्रमांक, चला पुढे जाऊया. बघा त्यानंतर बघा 625, 382, 301, 274, 265, व्हॉट नेक्स्ट. चलो आता यामध्ये डिफरन्स करूयात, कारण जवळजवळचे पद आहेत, डिफरन्स करूयात. यांचा डिफरन्स बघा, 5तून 2 गेले 3, 12तून 8 गेले 4 आणि 5तून 3 गेले 2, 243चा. यांचा 2तून 1 गेला 1, 38 मधून 30 गेले 8. यांचा 11तून 4 गेले 7, 11तून 4 गेले 7, इथे राहिले 29, 29 27 गेले 2. इथे करूयात, बघा कितीचा, 14तून 5 गेले, म्हणजे असं लक्षात येकर बाळांनो. बघा बरं, आता या ठिकाणी काय आहे, हे 3च्या पटीतील संख्या आहेत सगळ्या, बरोबर का, 3च्या पॉवर म्हणल्या संख्या, 3च्या घातांक म्हणल्या संख्या, म्हणजे हा 3चा दुसरा घात आहे, हा 3चा तिसरा घात आहे, हा 3चा चौथा घात आहे, हा 3चा 5वा घात आहे. म्हणजे इथं तुमचं यायला पाहिजे 3चा कितवा घात, पहिला घात. 3चा पहिला घात किती असतो, 3, पण काय करायचे रे, कमी कमी करत जायचे, म्हणजे 265 मायनस तुम्हाला 3 करायचे, तुमचं उत्तर यायला पाहिजे 262. किती यायला पाहिजे, 262. ओके, घ्या पुढे. बघा आता 3 आहे, 17 आहे, 83 आहे, 329 आहे, गुणिले सॉरी क्वेश्चन मार्क, त्यानंतर किती आहे, 19 61. बघा आता मग आता 3 3 सक 18,
17 पाचा 85 गुणिले 83 4 4 4 त्रिक 12 2 हात चाला 8 चौक 32 आणि 1 33 गुणिले 5 करू 5 9 45 चाले 4 5 दोन्ही 10 5 दोन्ही 10 आणि 4 14 4 हात चाला 5 त्रिक 15 आणि 1 16 बघा आता साइन त्रिक 18 बरोबर मायनस 1 17 पाचा 85 मायनस 2 आलं का 17 83 दिसलं का 17 83 बर 332 मायनस 1 मायनस 2 मायनस 3 आलं का 329 आलं का दादा बर बघा मग आता काय केलं गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 बघा सॉरी गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले आपल्याला इथं 3 करावं लागेल काय करावं लागेल रे गुणिले 3 करावं लागेल बरोबर 6 5 4 3 करावं लागेल गुणिले किती करावं लागेल 3 मग बघा 3 9 27 हातचे आले 2 3 दोन्ही 6 आणि 2 8 3 त्रिक 9 मायनस 1 मायनस 2 मायनस 3 आणि मायनस 4 मग 4 7 4 गेले 3 8 जशाला तसं 983 आहे का 983 ऑप्शन क्रमांक 1 ठीक है चलो आगे बढ़ते हैं या 300 300 152 80 48 40 52 आणि व्हॉट नेक्स्ट बघा आता लक्ष द्या याला भागिले 2 करा 150 येते याला भागिले 2 करा ओके याला किती करा भागिले 2 करा बेसाती 14 बेसकम 12 याला भागिले 2 करा किती येते रे 40 याला भागिले 2 करा किती येते रे 24 याला भागिले 2 करा किती येते रे 20 याला भागिले 2 करा किती येते रे 26 ठीक आहे आता पुढे काय करायचं बघा 150 प्लस 2 152 भेटले का ओके 76 प्लस 4 किती भेटले मित्रा 80 भेटले का 40 प्लस 8 किती भेटले 48 भेटले का 24 प्लस 16 40 भेटले का बरं म्हणजे काय केलं 2 4 8 16 16 ची दुप्पट 32 आलं का 52 बरं आता तुम्हाला काय करावं लागेल दुप्पट दुप्पट करायला आपण काय करायला बघा 2 2 न डिवाइड करायलो आणि यांच्यामध्ये जी संख्या मिळवायची 2 च्या पटीत घ्यायला 2 4 8 16 32 मग पुढे किती यायला पाहिजे 32 ची दुप्पट 64 6 4 10 0 हात चालला किती यायला पाहिजे 90 आहे का येस ऑप्शन क्रमांक सी चला पुढे जाऊयात बघा आता 30 20 क्वेश्चन मार्क 60 गुणिले 140 ठीक आहे बघा मग आता मल्टिप्लाय बाय 0.5 किती आलं 15 15 प्लस 5 किती आले 20 गुणिले 1 बरोबर गुणाकार 1 20 1 20 प्लस 10 किती आले 30 इथे किती यायला पाहिजे 30 बर गुणिले 1.5 किती येतं रे 30 1.5 45 प्लस 10 सॉरी प्लस 5 प्लस 10 प्लस 15 किती झाले 60 बघू पुढे कंटिन्यू होते का बघा ना 20 30 20 30 पुढे 60 भेटले पुढे बघूया 2 न गुणा 120 5 10 15 आणि किती मिळवायची 20 140 कशी सिरीज वाटली छान वाटली बा चल पुढे जाऊयात या पुढे बघा आता 7 13 अशा प्रकारचं चिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क आपल्या भाषेत 145 721 आणि 4321 या प्रकारची सिरीज आहे बघा मग आता लक्षात घ्या आपण काय करूया त्याला 7 याला 2 न मल्टिप्लाय करू 7 दोन्ही किती यायला पाहिजे 14 याला 3 न मल्टिप्लाय करू 13 किती यायला पाहिजे 39 13 केलं इथं -1 केलं 13 14 तून 1 गेला किती राहिले मित्रा 13 13 किती आले 39 याच्यामधून -2 करा किती येते रे 37 इथे किती यायला पाहिजे 37 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 करा बघू येते का बघा 7 7 चौक 28 हातचे आले 2 7 चौक 28 हातचे आले 2 4 त्रिक 12 12 2 14 -1 -2 -3 145 ओके जम गयो 145 म्हणजे तुमचं उत्तर किती यायला पाहिजे इथलं फिल इन द ब्लँक्स मधलं 37 37 तुमचं उत्तर त्या ठिकाणी यायला पाहिजे ओके चल आगे बढ़ते या पुढचा प्रश्न बघा आता 3 आहे 20 आहे 121 आहे 604 आहे मित्रा आणि 24 17 आहे आणि क्वेश्चन मार्क आहे ओके बघा आता 3 गुणिले 7 किती येते 21 20 गुणिले 6 किती येते 120
याला गुणिले 5 करा, 5 × 5 12 × 5 60. याला गुणिले 4 करा, 4 × 4 16 6 × 24. याला गुणिले किती करा, 3 करा, 3 7 21. हातच्या आले 2, 3 1 3, 3 आणि 2 5, 4 3 12 2, हातचा आला 1, 3 2 आणि 1 6 आणि 7. ठीक आहे. बघा आता -1 +1 -1 +1 आणि इथे तुम्हाला -1 72 50 असं तुमचं उत्तर पाहिजे. किती पाहिजे, 72 50 आहे का? येस, ऑप्शन क्रमांक 2. कसं होतं, 7 6 5 4 3 मल्टिप्लाय केलं आणि एकदा -1 केलं, +1 केलं, -1 केलं, +1 केलं, या प्रकारची त्यामध्ये सिरीज आहे. बघा पुढे आहे 80 101 120. हे सोपं आहे रे, बरोबर. क्वेश्चन मार्क 168. ओके. बघा 9चा वर्ग, 10चा वर्ग, 11चा वर्ग, 12चा वर्ग, 13चा वर्ग. ठीक आहे. -1 +1 -1 +1 -1 म्हणजे स्क्वेअर केलेत. काय केले, कंटिन्युअस स्क्वेअर केलेत, कंटिन्युअस एकामागे एकचे स्क्वेअर केले आणि मायनस केलं, प्लस केलं, मायनस केलं, प्लस केलं. 12चा वर्ग 144, 144 + 1 145 असं तुमचं उत्तर यायला पाहिजे राजांनो, 145. ओके. चल आगे बढ़ते. बघा या प्रकारची सिरीज आहे 5 3 20 9 80 27 320 आणि क्वेश्चन मार्क. ओके. चलो ही पण सोपी सिरीज आहे. बघा कशी आहे, 5 5 × 4 5 24 गुणिले 4 गुणिले 4. काय केला, गुणिले 4 गुणिले 4. इथे बघा गुणिले 3 गुणिले 3 आणि गुणिले 3 किती यायला पाहिजे, 81. ऑप्शन क्रमांक सी. ओके. चलो पुढे. चलो थँक्यू ऑल ऑफ यू. या प्रकारचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल 2-4 मार्काला 5 मार्काला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी थांबतोय, तुमची रजा घेतो. थँक्यू. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. आणखी काही मुद्द्याची व्हिडिओ मी 4-5 यामध्ये टाकणार आहे. चलो थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद.